आता एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। पावसासंदर्भातली मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत मागील 24 तासात अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळला। सांताक्रूझ वेधशाळा केंद्रावर मागील 24 तासात 204.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। कुलाबा केंद्रावर मागील 24 तासात 158.2 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे। आज देखील दिवसभर मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे सेवेलाही बसू लागलाय। शहरातील अनेक सखल भागांप्रमाणेच काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सध्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावतायत। पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि ट्रॅकवरील पाण्याची पातळी वाढली तर लोकल वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे। सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी भरलंय। दादर किंग सर्कल, चुनाभट्टी, कुर्ला या भागात पाणी साचल्यामुळे वाहनांना आणि नागरिकांना रस्त्यावरून चालताना अडचणींचा सामना करावा लागतोय। सायन, माटुंगा, वडाळा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे महानगरपालिका कर्मचारी ज्या ठिकाणी मॅनहोल आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। पीएमसी, भाजी मार्केट तसंच आजूबाजूच्या परिसरामध्ये रस्ते अक्षरशः जलमय झाल्यानं नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान सांगपाडा परिसरात पावसामुळे एक झाड कोसळल्याची घटना घडलेली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असून प्रशासन या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। तसंच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हिंदमाता परिसर सुद्धा जलमय झालेला आहे। पुढचे 3 तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा पावसाची काय परिस्थिती आहे, हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HTN मराठी न्यूज।